हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मध्ये सीपी मुंबई आणि सीपी पुणे म्हणजेच मुंबई शहर आणि पुणे शहर इथं एकूण किती फॉर्म आले आहेत, एकूण जागा किती आहेत, त्याचबरोबर त्या जागेसाठी कॉम्पिटिशन किती आहे, मुलांचं किती आहे, मुलींचं किती आहे, या सर्व गोष्टीचा अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर मागील वर्षी काय असणारा रेशिओ होता, प्रमाण होतं, कट ऑफ किती लागलेला होता, या सगळ्या गोष्टीचा सविस्तर असा आढावा या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. त्याचबरोबर ही पीडीएफ जी पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे, ही पीडीएफ आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं मी टाकेन, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पण त्या अगोदर एक डिस्क्लेमर सांगतो की हा व्हिडिओ पाहण्यासाठी संयम त्याचबरोबर थोडंसं समजून घेण्याची कॅपॅसिटी असेल तरच व्हिडिओ बघा, अन्यथा पहिली फुर्सत में निकलो. आलं लक्षात? चला बघा, हा गेल्या वर्षी मुंबई शहरला एकूण जागा किती होत्या थोडंसं पाहून घ्या. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2572 एवढ्या जागा असणाऱ्या गेल्या वर्षी मुंबई सीपी इथं होतं. ही ऑफिशियल ऍड आहे, ही पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर पण मी टाकलेली आहे. तर 2572 जागापैकी महिलांसाठी 767 जागा होत्या. बाकी सर्व म्हणजेच या 2572 मधून 767 वजा केले तर राहिलेल्या 1805 जागा या लगभग असणाऱ्या मुलांसाठी होत्या. त्या 1805 ला 1805 मुलांनीच घेतल्या असं मी अजिबात म्हणत नाही, पण बाकी ठिकाणी मुलींना जसं खेळाडू असेल किंवा होमगार्ड असेल त्याच्यासाठी मुलांसोबत मुलींना कॉम्पिटिशन करावं लागतं, त्यांना त्या कोट्यामधल्या जागा भेटत नाहीत. आलं लक्षात? तर 2572 जागा होत्या, त्याच्यापैकी 1805 असणाऱ्या या पुरुषांच्या जागा होत्या. समांतर आरक्षण त्याचबरोबर एकूण असणारा पूर्ण बाकी जे कास्ट आहेत यांना असणारं पकडून टोटल जागा 1805. तर गेल्या वर्षी फॉर्म आले होते 2,81,000 मुलांचे फॉर्म. येतं लक्षात? एकूण फॉर्म याचा अर्थ एकूण नाही म्हटलं मी, इथं एकूण पुरुषांचे फॉर्म आले होते 2,81,000 फॉर्म आलेले होते. आता तुम्ही म्हणताल काही तुम्ही सांगताय अंदाजे नाही, याचा व्हिडिओ पण गेल्या वर्षीचा आपल्या युट्यूबच्या व्हिडिओ लिस्टमध्ये तुम्हाला पाहून मिळून जाईल, किंवा ज्याची लिंक मी असणाऱ्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देतो, तुम्ही तो पण व्हिडिओ पाहू शकता. पण त्याचा काही अर्थ नाही, फक्त समजून घेण्यासाठी. तर एकूण फॉर्म गेल्या वर्षी 2,81,000 आले होते 1805 जागेसाठी. एका जागेस प्रमाण आलं होतं गेल्या वर्षी 155 पुरुषासाठीच्या, म्हणजे 1805 जागे जे आहे त्याच्यातली एक जागेसाठी 155 मुलं मैदानात होते. मग मुलीचा रेशिओ काय होता गेल्या वर्षी आणि मुलीचे फॉर्म मुंबईला किती आले होते लगेच पुढच्या स्क्रीनवर दाखवतो. बघा, महिलांच्या एकूण जागा होत्या या ठिकाणी 767 आणि जिथं एकूण फॉर्म आले होते 72,000 मुलीचे. 767 न जर तुम्ही 72,000 असणार भागलं तर एका जागेसाठी प्रमाण जे आलं होतं ते 94 असणार, म्हणजे एका जागेसाठी मुलीच्या 94 मुली मैदानात होत्या. आलं लक्षात? तर हा गेल्या वर्षीचा रेशिओ आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे हा सर्वसाधारण रेशिओ आहे. समांतर आरक्षणानुसार त्याचबरोबर कास्टनुसार हा रेशिओ मध्ये भरपूर प्रमाणात फरक पडेल. जसं या ठिकाणी वर मी इथं दाखवलं होतं की पुरुषाचं या ठिकाणी प्रमाण जे आहे ते 155 म्हटलं होतं गेल्या वर्षी. तर आता याच्यामध्ये बघा, कदाचित जे माजी सैनिक आला असेल ते प्रमाण 60 पण असू शकतंय, कदाचित 40 पण असू शकतंय, कारण इथं तसे फॉर्म कुणाचे किती आले ते कोणीच सांगू शकत नाही. आलं लक्षात? तर हा गेल्या वर्षीचा रेशिओ तुम्ही पाहिलेला आहे. आता गेल्या वर्षी ग्राउंडचा कट ऑफ किती लागला होता ते पण लगेच पुढच्या स्क्रीनवर दाखवतो. हे ऑफिशियल असणारा मुंबई पोलिसांचं पेज आहे. ह्या असणारा जो कट ऑफ आहे आजही मुंबई पोलिसांच्या ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध आहे, तिथून पण तुम्ही हे डाउनलोड करू शकता. बघा, तर गेल्या वर्षी जनरलचा कट ऑफ लागलेला होता ओपनचा 41 वर, महिलाचा 39 वर. ईडब्ल्यूएस जनरल 28, महिला 25, एससीबीसी जनरल 38, महिला 34, ओबीसी जनरल 36, महिला 33, एनटीडी जनरल 38, महिला 35, एनटीसी
आता बघा तुम्ही VJA, NTB, NTC, NTD या चारही कास्टचा जो जनरलचा कट ऑफ आहे तो समान आहे. महिलाचा VJAचा 35, NTB 33, NTC 35 आणि NTD पण 35. ST जनरल 36, महिला 34, SC जनरल 36, महिला 33. बाकी समांतर आरक्षणानुसारचे कट ऑफ इथं तुम्हाला पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीचा मैदानी चाचणीचा कट ऑफ गेल्या वर्षी 2572 जागा असताना प्रमाण पुरुषाचं 155 आणि महिलाचं 94 आलेलं असताना अशा पद्धतीमध्ये कट ऑफ लागलेला होता मुंबई शहरचा. आता युवक या वर्षी फॉर्म किती आले आणि कट ऑफ कसा लागेल बघा. या वर्षीच्या जागा मुंबई पोलिसाच्या आहेत 2459, जे की त्या ठिकाणी 113 मागच्या वर्षीपेक्षा कमी आहेत. 113 जागा मागच्या वर्षीपेक्षा कमी आहेत. आता याच्यामध्ये बघा महिलांच्या जागा टोटल ह्या पूर्ण बघा हे असं येतं का, हे पूर्णच्या पूर्ण असणारं त्या ठिकाणी 739 महिलांसाठी जागा आहेत. मी अजिबात म्हणत नाही की प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा अंशकालीन पदवीधर किंवा होमगार्ड ह्याच्यापैकी कोणतीच जागा महिलाला भेटत नाही असं मी म्हटलेलं नाही, कारण हे पण जागा त्यांना भेटू शकतात. फक्त अट एवढीच आहे की त्यांना पुरुषासोबत कॉम्पिटिशन असतंय. तिथं त्या ठिकाणी पुरुषांपेक्षा मुलांपेक्षा जास्त मार्क घ्यावे लागतात. म्हणजे जसं उदाहरण दाखल एखाद्या पुरुषाला 130 मार्क आहेत, एखाद्या महिलेला 29 मार्क आहेत, तर ती महिला आहे म्हणून इथं चालणार नाही. तर या दोघांपैकी जो असणारा जास्त मार्क म्हणजे मेल 130 वाला जास्त आहे तर त्याला ती जागा दिल्या जाईल. पण समजा याच्या उलट 130 फिमेलला आहेत आणि 129 मेलला आहेत आणि उदाहरण दाखल तो खेळाडू आहे, तर या ठिकाणी 130 महिला जरी असेल तरी ती खेळाडूची जागा इथं जसं या 34 जागा आहेत ना, याच्यातली एक जागा जी असेल 130 तिला असणारी मिळल्या जाईल. तर हे या वर्षीच्या जागा तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलेल्या आहेत. मग यानुसार आता टोटल फॉर्म किती आले आणि त्याच्यानुसार काय रेशिओ निघतो लगेच आपण पुढच्या स्क्रीनवर पाहूयात. पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. इथं फक्त सुरुवात आहे, अजून भरपूर सारे जिल्ह्याचं विश्लेषण, कट ऑफ याबद्दल मी सविस्तर असे व्हिडिओ इथून पुढे पण आणत राहणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतचा बेल आयकॉन पण दाबा. चला पुढचे अपडेट्स इथं बघा. पोलीस कॉन्स्टेबल CP मुंबई टोटल फॉर्म बघा 2,68,018. आता बांडगोळांनो जे अर्धवट बघून कमेंट टाकतात त्यांच्यासाठी इथं बघा हा किती वाजताचा आहे. मी स्वतः भरलेला फॉर्म आहे. 1:41 7/12/2025. इथून पुढे पण लगभग असणारे नाही म्हटलं तर 10 तास शिल्लक होते लगभग फॉर्म भरण्यासाठी. तर 2,68,018 ही 1:15 वाजता आलेले होते. त्याच्यापैकी मुलाचे फॉर्म होते 2,15,193. मग टोटल किती आले असतील आता बघा. शेवटच्या 8-10 तासात वाढून असणारे मुलांचे वर का टोटल, तर टोटल फॉर्म मुलांची मी समजले आहेत की 2,20,000च्या आसपास. थोडंसं इकडे तिकडे होऊ शकते कारण मी काय देव नाही एक्झॅक्ट आकडा कळायला, पण 2,20,000 मुलांचे फॉर्म आलेले असतील. गेल्या वर्षी किती आले होते ऑलरेडी वर दाखवलेला आहे मी तुम्हाला. पुरुषांच्या एकूण जागा 1,720. कारण तुम्ही इथं जर बघितलं, इथं बघा या 2,459 मधून या 739 वजा केल्या तर राहिलेल्या जे 1,720 जागा आहेत या असणाऱ्या पुरुषांच्या आहेत. म्हणजे 99.99% हे पुरुषच येतात. काही वेळेसच असणाऱ्या त्याच्यातल्या काही जागा महिलाला मिळतात. तर या 1,720 जागासाठी 2,20,000 मुलं मैदानात आहेत, ज्याचं प्रमाण आहे 127, जे की गेल्या वेळेस होतं 155. गेल्या वर्षी मुलाचे फॉर्म 2,81,000 होते, जे की 2,20,000 आहेत. 61,000 मुलं कमी झाले त्या ठिकाणी मुंबईला. मग गेल्या वर्षीपेक्षाचं जर प्रमाण बघितलं तर लगभग असणारा 28 न घटलेला एका जागेसाठी. कुठे गेले हे याचं उत्तर तुम्हाला थोड्या वेळात भेटूनच जाईल. हे जे 61,000 आहेत हे नेमके यांनी भरले कुठं फॉर्म, कमी का झाले त्याचं कारण थोड्या वेळात तुमच्या समोर मांडतोय मी बघा. तर एका जागेस प्रमाण किती 127. आता मी परत एक वेळ अर्धवट नेण्यासाठी कमेंट टाकण्याच्या अगोदर त्यांना एक डिस्क्लेमर सांगतो की हे सरळ प्रमाण आहे. कास्टनुसार, समांतर आरक्षणानुसार हे प्रमाण जमीन आसमानचा फरक असेल. जसं मी याच्या पहिले वर बोललोय की माजी सैनिकाचं प्रमाण कदाचित 30 पण असू शकतंय, कारण
किती फॉर्म आलेत माजी सैनिकाचे, SC कॅटेगरी किती, ST किती, NT किती, OBC किती, कोणालाच सांगता येणं शक्य नाहीये. सरळ सरळ फक्त प्रमाण आहे की 1720 जागेसाठी एका जागेसाठी त्या ठिकाणी 127 मुलं मैदानात आहेत. अजून पुढचं असणारं मुलींचं विश्लेषण पाहूयात. बघा, टोटल महिलांच्या जागा 739 आहेत. एकूण फॉर्म 54,500. थोडासा आकडा इकडे तिकडे होऊ शकतो कारण वाढलेले असू शकतात किंवा थोडेसे कमी पण असू शकतात. तर या 54,500 मुली किती जागेसाठी आल्या तर 739 जागेसाठी आलेले आहेत. मग एका जागेस प्रमाण किती तर 74 मुली या ठिकाणी एका जागेसाठी आहेत. एका जागेसाठी रेशिओ जो आहे तो 74 आहे. जो गेल्या वर्षी मागच्या भरतीच्या वेळेस जो होता 94. किती होता 94. म्हणजे या वर्षी पण इथे या ठिकाणी 20 मुली एका जागेमागे कमी झाल्यात. कॉम्पिटिशन कमी झालेलं आहे. मग हे गेले कुठे एका जागेमागे 20 गेले कुठं तर त्याचं लगेच उत्तर देतो. त्याची हे आहे कारण 1733 जागा कुठली ऍड आहे पुणे शहर. तर या 1733 जागा इथं आहेत जे की गेल्या वर्षी एवढ्या नव्हत्या. शायद इथं जागाच नव्हत्या मला तर असं वाटतंय म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल पदासाठीच्या. तर या 1733 जागा ज्या पुण्याला आहेत ज्याच्यापैकी तुम्ही पाहू शकता 521 जागा महिलाला आहेत आणि बाकी सर्व असणाऱ्या समांतर आरक्षणामधून असणाऱ्या पुरुषांना, त्याचबरोबर काही महिलाला मिळतात पण सरासरी त्या पुरुषांच्या जागा असतात. 1733 जागा आहेत. मग गेल्या वर्षीचं याचा काही उपलब्ध नाही. आता त्याच्यापैकी बघा 1733 पैकी इथं दिले 33 पदं म्हणजे 1700 जागा ज्या आहेत त्याच असणाऱ्या पोलीस शिपाई पदासाठी आहेत. आलं लक्षात. तर पुढचं आता बघू इथं काय आहे. बघा, पोलीस कॉन्स्टेबल पुणे सिटीचा आहे 96,509 टोटल फॉर्म आहेत. 78,707 हे पुरुषांचे फॉर्म. याचा डेट टाइम माझ्याकडे उपलब्ध नाही. हा कालचाच म्हणजे 7 तारखेचाच शायद दुपारचा वगैरे आहे. त्याच्यानंतर पण फॉर्म वाढलेत. माझ्या हिशोबाने 1 लाखाच्या वर फॉर्म आहेत. तर बघू त्याच्याबद्दल विश्लेषण कसं निघतंय. तर पुरुषांच्या जागा मी समजल्यात 1212 जागा. एकूण फॉर्म 82,000 पकडलेत मी, जे की वर 78,707 जवळपास दुपारी झाले होते. तर 2-3 हजार वाढलेले असतील, थोडेसे कमी जास्त असू शकतात. तर या 82,000 जागेसाठी जर प्रमाण बघितलं तर 68 प्रमाण येते. म्हणजे मुंबईच्या मानानं लगभग असणारं, लगभग म्हणतोय 50% प्रमाण आहे. आलं का लक्षात. तर 68 असणारं प्रमाण एका जागेसाठी येत आहे, जे की समांतर आरक्षण आणि कॅटेगरीनुसार हे बदलत जाणार आहे. कदाचित ओपनसाठी इथं तुम्हाला 68च्या जागी 80 पण दिसू शकते, 85 पण दिसू शकते. आणि तेच जर SC SC कॅटेगरी बघितलात तर कदाचित हेच प्रमाण असणारं 50-55 पर्यंत येऊ शकते. चला अजून पुढचं असणारं माहिती पाहूयात. मुलींचं काय प्रमाण आहे तर महिला प्रमाण विश्लेषण मध्ये महिलांच्या जागा 521 आहेत. एकूण फॉर्म 20,000च्या आसपास, म्हणजे थोडंसं इकडं तिकडं परत होऊ शकतंय. तर याच्यासाठी जे इथं रेशिओ आहे, प्रमाण आहे तो 38चा आहे. म्हणजे जे की मुंबईच्या प्रमाणात असणारं लगभग 50% तुम्हाला इथं पाहायला मिळतंय. तर अशा पद्धतीमध्ये आपण पुणे शहर आणि मुंबई शहर याचं जागा, त्याचबरोबर एकूण फॉर्म आलेले याचं विश्लेषण प्रमाणासहित पाहिलेलं आहे. त्याचबरोबर मुंबई शहरचा तुम्हाला मागच्या वर्षीचा मी ग्राउंडचा कट ऑफ पण ऑफिशियल दाखवलेला आहे. तर असे नवनवीन अपडेट्स तुमच्यासमोर मी घेऊन येतच राहणार आहे. त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतचा बेल आयकॉन दाबा. ही PDF मी टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो. तिथून तुम्ही जॉईन करून घ्या. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.